नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण करदळी वनात स्वामींचे दिव्य प्रकटीकरण ही कथा ऐकणार आहोत। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर श्री स्वामी समर्थ 1111 या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मग कथेला सुरुवात करूयात। करदळी वन नाव जरी साधं असलं तरी स्वरूप भयान, घनदाट झाडी, दिवसाही अंधार आणि रात्री तर जणू मृत्यूचं साम्राज्य। या वनात राहत होते तपस्वी ऋषी मुनी, ईश्वर प्राप्तीसाठी देह झिजवणारे साधक। पण या वनात एक वेगळंच साम्राज्य होतं। भूते, पिशाचे, अदृश्य शक्ती ज्यांनी संपूर्ण वन व्यापून टाकलं होतं। रात्री ध्यानाला बसलं की अचानक ओरड, कोणी हसतंय असं वाटे, तर कधी प्राण काढणारी भीती। कित्येक साधकांनी वन सोडायचा निर्णय घेतला, पण काही थांबले, कारण त्यांचा विश्वास होता ईश्वर आपल्याला सोडणार नाही। एके दिवशी सर्व साधू एकत्र जमले, डोळ्यांत अश्रू, मनात भीती आणि ओठांवर प्रार्थना। हे परमेश्वरा, आमची साधना वाचव, आमचं रक्षण कर। आणि त्या क्षणी आकाश ढगांनी भरून आलं। वादळ नाही, पण दिव्य शांतता। अचानक करदळी वन तेजोमय झालं। एक अद्भुत प्रकाश जणू ब्रह्मांडातून उतरलेला। त्या प्रकाशातून एक महापुरुष प्रकट झाले। मळकट कफनी, डोक्यावर जटा, पण चेहऱ्यावर अपार करुणा। डोळे पाहताच मन शांत झालं। ते होते श्री स्वामी समर्थ महाराज। त्यांच्या पावलांनी भूमी पवित्र झाली। जिथे ते उभे राहिले तिथे भय वितळून गेलं। भूते, पिशाचे जणू राखेसारखे नाहीसे झाले। साधू थरथरत स्वामींच्या चरणी कोसळले। आपण कोण आहात प्रभो, असा प्रश्न केला। स्वामी हसले आणि अत्यंत प्रेमाने म्हणाले, मी कोण आहे हे महत्वाचं नाही, तुमचे भय नष्ट करणं हेच माझं काम आहे। त्या दिवसापासून करदळी वन बदललं। भयाचं स्थान तपोभूमी बनलं। स्वामी तिथेच वास करू लागले। उपदेश दिला, श्रद्धा ठेवा, साबुरी ठेवा आणि सेवा करा। जो येईल त्याला आधार मिळेल। आजही जो मनापासून स्वामींना हाक मारतो त्याला करदळी वनासारखी दिव्य अनुभूती मिळते। कारण स्वामी कधी गेलेच नाहीत, ते आजही इथेच आहेत। तर अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। जय जय श्री स्वामी समर्थ।